हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण जेवणाबरोबर तोंडी लावायला काहीतरी चटपटीत अशी आपण मिरची बनवणार आहोत। खूप टेस्टी होते। त्याच्यासाठी आपण शेंगदाणे घेऊयात, आलं आणि लसूण घ्यायचे आणि तव्यामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचे। सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूयात, कारण जिरं भाजायला जास्त वेळ लागत नाही आहे, ते पटकन भाजून होतं। भाजून झालं की गॅस बंद करायचा, थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। वाटताना त्याच्यामध्ये ना हळद आणि मीठ टाकायचं, म्हणजे व्यवस्थित मिक्स होऊन येतं वाटतानाच ते। इथे बघा छान आपण असं वाटून घेतलेलं आहे, बारीक करून घ्यायचं आणि आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्यात ना आपल्याला त्याच्यामध्ये भरून घ्यायचे। व्यवस्थित दाबून दाबून भरायचे, जेणेकरून ते तळताना बाहेर निघायला नको, म्हणून व्यवस्थित असे अंगठाने बघा कसं मी दाबताना कसं दाखवते तसं आपल्याला दाबून नंतर मिरची पॅक करून घ्यायचे। इथे सगळ्या मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत। मिरच्या भरल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपलं ते सारण आहे, जे वाटण तयार करून घेतलेले ते उरलेलं आहे, ते आपण असंच हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला कधी हवे तेव्हा मिरच्या बनवू शकताय। अजिबात खराब होत नाही आहे। गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करून आता आपण ज्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत तर त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यावरती आपण नंतर थोडं लिंब टाकून घेणार आहोत, पण चटपटीत असं मस्त लिंबाचा आंबटपणा त्याला येतो। मिरच्या आलटी पलटी करून दोन्ही बाजूने आपण खरपूस भाजून घ्यायचे। इथे बघा मी सगळ्या मिरच्या पलटी करून घेतलेल्या आहेत। खूप मस्त झणझणीत भाकरी बरोबर सुद्धा खूप छान लागते। इथे तयार झालेली आपली भरलेली मिरची। तर कशी वाटली आजची आपली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।